तळोदा, भाजपात अगर झाला भेद तर धनुष्यबाण करेल का कमळात छेद? बेधडक राजकीय विश्लेषण, परिवर्तन 24 न्यूज. तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणांगण दिवसेंदिवस तापत चाललंय. थंडीचे दिवस असले तरी राजकारणाची उष्णता मात्र तापमानाच्या पलीकडे गेली आहे. भाजपात तापलेलं वातावरण. भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 5 इच्छुक दावेदार रिंगणात आहेत. नगरसेवकांसह मिळून तब्बल 108 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यामुळे स्पर्धा चुरशीची ठरणार हे स्पष्ट झालंय. मात्र या स्पर्धेतून फक्त एका चेहऱ्याची निवड 2 ते 3 दिवसात होणार आणि तिथूनच बंडखोरी या शब्दाचं पहिलं पान उघडण्याची शक्यता राजकीय गलियारांत व्यक्त केली जात आहे. बंडखोरीची चाहूल? ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल ते शांत बसतील का? राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार नाही. बंडखोरीची पहिली ठिणगीच ठसकेदार दर्शन तळोद्यात होण्याची चिन्हे आहेत. जर भाजपात भेद झाला तर त्याचे थेट परिणाम शिवसेनेच्या धनुष्यबाणाला लाभदायक ठरू शकतात. शिवसेना विजयाच्या दाराशी. भाजपाला एकहाती सत्ता मिळविण्याची खात्री असली तरी बंडखोरीने गणित बिघडले तर शिवसेनेचं राजकीय गणित मात्र बरोबर बसू शकतं. शिवसेनेने गेल्या काही महिन्यात लोकाभिमुख कार्याची भक्कम पायाभरणी केली आहे. बारगड जहागीरदार जागेच्या प्रश्नावर भूमिका, व्यावसायिक अतिक्रमणावर ठाम भूमिका, आठवडे बाजाराच्या दिवशी पक्ष कार्यालयात जनता दरबार आणि माजी भावी नगरसेवकांची जनतेशी थेट जोड. या सर्वांमुळे शहरात शिवसेनेचा जनाधार दृढ झालाय. बंडखोरांची शपथ. नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणारे काही जण आता मीच खरा हा नारा देत मैदानात उतरतील अशी शक्यता. कमळाच्या माळेतून काही पाकड्या जर गळल्या तर त्या धनुष्यबाणाच्या शरांमध्ये सामील होऊन भाजपाचंच नुकसान करतील असं राजकीय तज्ज्ञांचं स्पष्ट म्हणणं आहे. शिवसेनेत स्थिरता, भाजपात गोंधळ. भाजपात उमेदवारीवरून घमासान होण्याची शक्यता असताना शिवसेनेत मात्र पूर्ण स्थिरता आणि एकमुखता दिसून येते. भाजपाचे काही प्रवासी अर्ध्यात उतरले तर शिवसेनेची गाडी न थांबता धाव घेईल हे निश्चित. अंतिम सामन्याचा निकाल 3 डिसेंबर. 2 डिसेंबरला मतदान करून 3 डिसेंबरला तळोद्याचे मतदार ठरवतील भाजपाचा कमळ उमलणार का, की शिवसेनेचा धनुष्यबाण विजयी ध्येयावर बाण सोडेल, की मग बंडखोरच राजकारणाचा खेळ पलटवतील. नितीन गरुड यांचे परिवर्तन 24 न्यूजसाठी बेधडक विश्लेषण. राजकारणाची खरी उष्णता थंडीपेक्षा जास्त आहे आणि त्यात तळोद्यातील मतदारच ठरवतील कोण जळेल कोण उजळेल.